तर पाहू शकता हे बघा बाळूमामाची मूर्ती बघा. हातात डमरू आहे, एक नंबर बनवलाय. हा बघा मेंढी रेडी ही मूर्ती आहे. आणि हा बघा इथे मूर्ती बघा किती भरपूर आहेत. आणि हा पंचकर हा बघा हा याची कला आहे, ह्याच्या अंगातली कला आहे. यांनी सर्व या मूर्त्या बनवल्या आहेत. आणि नमस्कार मंडळी, तर थेट स्वागत आहे तुमचं काजरखेडी गावातून. आणि जस्ट आलो आहे मी आता आमच्या मित्राच्या गावी. तिथे गणेश चित्रशाळा आहे, म्हणजे मित्राचीच आहे पंचकर म्हणून. त्याच्या गावी आलो आहे, घरी आलो आहे बघा. जोरा पहा उतार बघा एवढा जोरा आहे तो. झापकन येतात गाड्या खाली, डेंजर एकदम. चला जाऊया पंचकर. आलो आहे बघा इथे मित्राच्या इकडे आणि आता आपण झालो आहे बघा पंचकरच्या घरी. ही पंचकरची रिक्षा आहे बघा 0636. आणि आपले भाऊ बघा होऊ शकता. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे आपल्या मित्राच्या घरी म्हणजे पंचकरच्या घरी. आणि पंचकरने बोलाय आमची पेंटिंग येऊन बघा एकदा. तर आता मी जस्ट आलो आहे बघा. भालूमामाची मूर्ती बघल्यावर मला एकदम मन प्रसन्न झालं बघा. बघू शकता जवळून दाखवू एकदम एक नंबर. मला लय भारी आवडली मूर्ती, म्हणजे एकदम सुबक मूर्ती आहे. आणि पेंटिंग पण भारी केलं आहे. अजून मला काठी द्यायची आहे. काठी द्यायची आहे, काठी कुठं आहे? काठी द्यायची दिली नाही, घुंगराची बघा एक नंबर वाढला, एक नंबर. अजून पाठीमाग गणपती आहे बघा इकडे. आणि त्यांची डोळ्याची आखणी पण भारी केली आहे. बघू शकता, मला दाखवतो अजून व्हिडिओ तुम्हाला. आणि पेंटर बघा कृष्णकांत फणसेकर, काजरकाठी, गाव काजरकाठी, तालुका जिल्हा रत्नागिरी. हो पेंटर बघा, पेंटर ये लपू नकोस. हो का, हो पेंटर आहे. ह्याची कला आहे. 8 तास ड्युटी केल्यानंतर 8 तास इकडे, म्हणजे दोन्ही मेहनत त्याची भरपूर आहे. मेहनतीला दाद द्यायला लागणार त्याला. आणि बघू शकता तुम्ही मूर्ती अजून बाहेर आहेत मूर्त्या. ह्या मूर्त्या आहेत अजून बाहेर आहेत. त्या बाहेरच्या पण मूर्त्या तुम्हाला दाखवतो. आणि चल पंचकर बाहेरच्या मूर्त्या. तर मंडळी हे पंचकरचं घर. आणि पंचकरच्या घरी आलो आता आम्ही गणपती उघडलो. ह्यो आपलो दादो म्हणजेच पंचकर. आणि सोम भाटकर आपला पार्टनर. नमस्कार मंडळी. तुम्हाला एकदा डायलॉग बोल डायलॉग बोलायचं. जगदा. आणि तुम्ही बघायला असाल पंचकरची कला आहे सगळी. पेंटिंग आमच्या संगती काम पण करतो कंपनीमध्ये, गदरी कंपनीमध्ये. आणि तिकडे आल्यावर इकडे मेहनत घेतो. ही सर्व पेंटिंगची मेहनत वर गणपती घडवण्याची, मूर्तीची बनवण्याची जी कला आहे ना, पंचकरच्या हाती आहे. सॅल्यूट गण तुला, कारण ते सर्व समजून हे सगळं सांभाळतोच तू. त्याच्यासाठी हे बघा तुम्ही गणपती बोलला असाल. आता बाहेर पण दाखवतो. चल बाहेर बघूया. बघा बालू आम्हाला आम्ही पुढे घेतला होता. आता तिथे पाठी घेतात त्याला जागेवर त्याच्या. ठेव नीट ठेव. गणपती बाप्पा मोरया. जाऊ दे अजून एक नंबर भारी पेंटिंग केलं आहे. बाळूमामाची मूर्ती पण भारी काढली आहे. चला आता आपण बाहेरची गणपती बघूया. सोम ह्या छोट्या छोट्या मूर्ती कोणत्या विचार रे? ते आता दुकानात ऑर्डर आहे. हा दुकानात ऑर्डर आहे. कोणच्या? चहा आल्यात घेऊन वहिनी. ह्या बघा इकडे मूर्त्या आहेत, त्या पण आपण मूर्त्या बघायच्या आहेत. भारी पेंटिंग आहे. तेव्हा तिकडे बारक्या मूर्त्या पण आहेत, बघू शकता. आणि हा त्याच्या घराच्या बाहेरचा नजारा आहे. सगळी माडाची झाडं खूप आहे तिकडे. हे बघा तिकडे दाखवत आहे. एक नंबर रे. थांब उंदरावरची सॉरी बघूया. उंदरावरची सॉरी. हा बघा एक नंबर. त्याच्या बाजूला पण आहे, दोघं पण उंदरावरची आहेत. बघा 0636 रिक्षा. कोणाला जर रिक्षा लागणार असेल तर पंचकरला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर देतो मी तुम्हाला. काय म्हणजे आता कुठं झाला भाडा घे तुला? कुठले गणपती? ते बारके गणपती आहे का? हा शंकर बोला दाखव आपला महादेव. हा बघा महादेव. हा अजून पेंटिंग बाकी आहे. डोळ्याची आखणी वगैरे, डोळ्याची आखणी बाकी आहे. इकडे पण आहे वाटतं. हां पोरांसाठी खास. हा बघा बघू शकता. हो महादेव कसा बारका भारी वाटतोय. असा सुटा गणपती पाहिजे, मस्त एक नंबर. बारका आहे, छोटा 1.5 फुटापर्यंत भारी बनवला आहे. हो का, एक नंबर गणपती काढला, एक नंबर. हो तर म्हणजे ह्या सर्व शाडूच्या मातीचेच आहेत ना? शाडूच्या मातीचे गणपती आहेत बघा. हा मोठा आहे, केवढा आहे बघा, माझ्या कमरे एवढा आहे गणपती. अजून काय काम बाकी आहे? पेंटिंग भारी केल्याची, एक नंबर केल्याची पेंटिंग. बरं हे बघा पाठचं सिंहासन बघा. प्रबॉल पण भारी सजवला नाही ना. कसं मॅनेज करतोस रे कंपनी? आणि हे बघा बघा इथे एक आहे पेंटिंग भारी काम करतो बघा. तोच गणपती आहे हुबेहूब ना.
तो गणपती आहे. आणि ह्या बघा सिंहावरचा. आता आपण पाहणार आहोत सिंहाच्या वरती हात असल्यामध्ये ह्या बालमूर्त्या 2 उंदरावरच्या न्यायचे तरी आता आता न्यायच्या आहेत. आता घेऊन झालं आहे, ऑर्डर आहे लहान मुलांच्या, ते घेऊन झालं आहे. आता आपण हा यावूया. माझा बाप्पा बघू शकता, एक नंबर कलर काम केलं आहे. आडच काढला. आडच आहे ना, भारी मेहनत म्हणजे एक नंबर ह्याची मेहनत आहे बघा. हो खास आहे माणूस. ह्या इकडे एवढ्या मूर्त्या आहेत आणि आपण आता घरात पण बघितलेल्या. चल तर मित्रांनो, आता आपण सर्व गणपती पाहिले, आतले बाहेरचे. सोम कसं वाटलं तुला, खरे सांग. मस्त गणपती काढला. हा, एक नंबर भारी गणपती काढलाय, एक नंबर काढला गणपती. आमचा गणपती परवा असतो, आमचा गणपती पण इथं झाला असता. ह्यावर्षी पहिल्यांदाच आलो पंचगडकडे. आणि आता आपल्याला आग्राचं निमंत्रण आहे चहा प्यायचं. आता घरी मित्र गेल्यावर मला चहा वगैरे प्यायलाच लागणार आहे. आणि पंचगडला पण जरा गडबड आहे, तो चालला आहे गणपतीची ऑर्डर द्यायला आहे. हे छोट्या मूर्त्या काढल्यात ना त्यात ना रे, छोट्या मूर्त्या काढल्यात ना त्या ऑर्डर आहे. लहान मुलं कुठं न्यायच्या तुला? मारुती मंदिरला न्यायच्या. तिकडे छोट्या मुलांनी ऑर्डर केला होत्या, त्या मूर्त्या डिलिव्हरी करायची. आता तो घेऊन त्या आता घेऊन चालला आहे तो. चला चहा वगैरे पिऊया, नाश्ता वगैरे करूया आणि निघूया नंतर लगेच. एक नंबर पेंटिंग केलं आहे, पण भारी काम, मूर्ती भारी बनवली आहे. बालमामाची मूर्ती तर मला लय आवडली, भरपूर आवडली. तर मित्रांनो, आता आपण आलो. आता आपण सर्व गणपती बघितले, पंचगडची मेन बघितली आणि पेंटिंग पण एकदा दाखवले. हे तर मेन राहिलं, हे बघा पेंटिंगचं काम आहे. हत्यारा पेंटिंगचं बघा इकडे सर्व काम. आणि बालमामा पण बाहेर काढला, भारी वाटला. आणि आता ही व्हिडिओ आपण इकडे स्टॉप करूया. ही व्हिडिओ कशी नक्की झाली नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडले तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा. आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका. अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला सर्वांना टाटा, बाय बाय.